दिल्लीच्या स्फोटात 14 लोक मारले गेले। त्याआधी मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आपल्या सुरक्षा यंत्रणांनी हस्तगत केली होती। मात्र त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या दहशतवाद्यांनी आपण पकडले जाण्याच्या आधीच दिल्लीचा स्फोट घडवला, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। या स्फोट प्रकरणात डॉक्टर मुझम्मिल पकडला गेला होता आणि आता तो राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAच्या ताब्यात आहे। त्याच्याकडून मिळालेली माहिती डोळे विस्फारणारी आहे। फरीदाबाद येथे NIAने घातलेल्या छाप्यात टॅक्सी चालक सापडलाय। या वाहन चालकाची मुझम्मिलशी भेट फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठात झाली होती। त्या रुग्णालयात आपल्या मुलाला दाखवण्यासाठी तो ड्रायव्हर गेलेला असताना मुझम्मिल त्याला भेटला। मुझम्मिलने सावज अलगट टिपलं आणि त्याच्या घरी एक अशी वस्तू आणून ठेवली ज्याबद्दल कुणालाही संशय येऊ नये। आपल्या बहिणीच्या लग्नासाठी हे गिफ्ट आणलं आहे असं मुझम्मिलने त्या ड्रायव्हरला सांगितलं। तो ड्रायव्हर सध्या NIAच्या ताब्यात आहे। ते गिफ्ट होतं पीठ दळण्याची गिरणी किंवा चक्की। ड्रायव्हरचाही त्यावर विश्वास बसल्याचं तो NIAला सांगतो। पण ही गिरणी लोकांना चिरडून टाकण्यासाठी खरं तर त्याने आणली होती।